उठा बे उठलो का नाही. पहिलेचे लोक तांबडं फुटा उठते ते आणि हे खरं आहे. म्हणजे कसं जरा आकली येतं त्या आणि दिमाग तेच चालतं म्हणून दिवस निघण्याच्या आधी आणि तांबडं फुटायला उठते ते. येळभर जरा कसं चांगलं वाटतं तर अंग म्हणजे फ्रेश वाटतं ते येळभर. त्याच्यामुळं कामाचा कंटाळा येत नव्हता त्या कुठल्या गोष्टीत. कारण सकाळी उठल्या उठल्या चांगलं असतं आणि हे खरं आहे. तुम्ही एक 2-4 दिवस उठून बघा फक्त सकाळ सकाळी जल्दी. झाट कामाचा कंटाळा येत नाही पुन्हा. म्हणून तर लोक खाऊन पिऊन तगडा पहिलेचे राहते ते. ह्यांची न्याहारी होते ते 8 वाजता आणि आता आपण उठलेला 8 वाजता. त्याच्यामुळं आपल्या खाण्याचा पिण्याचा ताळमेळ लागणार आहे. म्हणून आता लोक 90% आजारी पडलेले आहेत. पहिले तांबडं पोटा उठते ते 8 वाजता न्याहारी करते ते, पुन्हा दुपारी एक टाइम खाते ते, पुन्हा आणि सांजच्या पारी घरात गेल्यावर दिवस मावळाच्या वक्ताला आणि एकदा जेवण करते ते 9 वाजता झोपते ते. आपण काय करायला माहिती आहे का आता. आपण उठलेला 8 वाजता, आंघोळ होलाल्या 9 वाजता आणि नाश्ता करायला पार 10-11 वाजता. म्हणजे ह्याने जेवायच्या टायमाला आपण नाश्ता करायला म्हणून आपल्याला का नाही अंगाला लागणार गेले आहे का नाही. बरोबर आहे का नाही. त्याच्यासाठी जल्दी उठल्यावर जल्दी खाल्ल्यावर अंगाला लागतंय. त्याच्यासाठी पहिलेचे लोक जल्दी उठतात ते. म्हणून खाऊन पिऊन रगडा तब्येती जाम होते त्यांच्या. आपण किती बी खावा पार पंचपक्वान जरा आणून ठेवलो अमृत, आपल्या तब्येती सुधारत नाहीत. आता हाडं जल्दी काशिलण्याची पाळी आपली आता. कळालं का. आणि त्याच्यात असला हायब्रिड खाणं. पहिलेचे लोक बरवड्याच्या भाकरी खाते ते म्हणून खाऊन पिऊन तगडा राहते ते. आता बरवड्याच्या नाही अमृत जर आणून जरा ओतलं तर आपल्या तब्येती सुधारत नाहीत. ही भानगड आहे सगळ्यात मोठी. त्याच्यासाठी जल्दी उठायची सवय लावा आणि उठा जरा.